वार्ड नंबर 17 की भाजपा उम्मीदवार डॉक्टर शिल्पा संगोरे के चुनावी कार्यालय का उद्घाटन बोरीवली के विधायक संजय उपाध्याय और पूर्व सांसद गोपाल शेट्टी के हाथों किया गया। इस अवसर पर भाजपा के वरिष्ठ नेता, पदाधिकारी और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखने को मिला और डॉक्टर शिल्पा संगोरे को जीत की शुभकामनाएं दी गई। भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, माझ्या देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। म्हणजे ज्या दिवशी मी पक्षात प्रवेश केला त्यावेळी शून्य होता, आज परिपूर्ण झालेला आहे। इतका मोठा वैभव मला या पक्षात पाहायला मिळाला आणि बोरिवलीच्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे। बोरिवलीच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि यावेळी सर्वचे सर्व वार्ड पियुष गोयलजी आणि संजय उपाध्यायजींच्या नेतृत्वात आम्ही जिंकू आणि मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर येणाऱ्या काळामध्ये सर्व मुंबई शहरातल्या नागरिकांना पाहायला मिळेल। सर, एक जोरदार चर्चा है कि कोणी सांगतात की मुस्लिम महापौर बसणार, खान बसणार, कोणी सांगतात काय कोण महापौर बसणार? भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आणि हिंदू महापौर बसणार। नवीन उमेदवार आहेत बोरीवलीमध्ये, सर्वांसाठी तुम्ही एक आदर्श आहे। उमेदवारांना तुम्ही काय देणार संदेश? उमेदवार निवडणुकीत जात असताना अधिकाधिक पहिल्यांदा सर्वच नवीन असतात। मी सुद्धा नवीन होतो, संजय उपाध्याय सुद्धा नवीन होते, सर्व नवीन असतात आणि काम करूनच मग जुने होतात। उमेदवार नवीन असले तरी काम करण्याचा अनुभव खूप मोठा आहे सर्वांबरोबर। शिल्पा संगोरे हे डॉक्टर आहेत, खूप चांगलं काम करतायत। मागच्या वेळी सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती आणि त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये पण खूप 4,800 मतं घेऊन घेतली होती तिने आणि त्यानंतर संपर्क सातत्याने लोकांबरोबर कायम राखून तिने काम केलं आणि नक्कीच यावेळी खूप मोठ्या मार्जिननी ते निवडून जातील। मागच्या वेळी वीणा जोशी जिंकली होती, प्रवीणभाई शाह या आधी जिंकत होते। हा 1992 पासून किंबहुना एक वेळ जर सोडलं तर त्याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाकडेच हा वॉर्ड होता आणि भारतीय जनता पक्षाचा गड आहे। बोरिवलीच्या ज्या वॉर्डातून गोपाल शेट्टीजीने आपली कॉर्पोरेशनची पहिली निवडणूक लढवली, आज त्याच वॉर्ड क्रमांक 17च्या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आम्ही सगळे उपस्थित आहोत। डॉक्टर शिल्पा संगोरे यांना या वार्डातून उमेदवारी मिळाली आहे। गोपाल शेट्टींसारखा आदर्श समोर असताना बाहेर कुठे बघण्याची आवश्यकता नाही। त्यांच्या काम करण्याची पद्धती आणि महापालिकेत जसा त्यांच्या कामाचा ठसा म्हटलं तर त्याचप्रमाणे जर थोडं सुद्धा घेतला तर आदर्श नगरसेवक आपण होऊ शकतो। माझ्या आजूबाजूला या वार्डातील दोन्ही माजी नगरसेवक प्रवीणभाई आणि वीणा जोशी उपस्थित आहे। भाजपा, शिवसेना, महायुती एकजुटीने हे निवडणूक लढणार आहे आणि बोरीवलीतील 7च्या 7 वॉर्डात आमचा विजय निश्चित आहे। बोरीवली के जिस वार्ड से माननीय गोपाल शेट्टी जी ने अपने राजनीतिक करियर की शुरुआत की, आज इसी वार्ड के चुनाव कार्यालय का उद्घाटन करते हुए प्रसन्नता है। इस वार्ड से महायुति के उम्मीदवार के तौर पर डॉक्टर शिल्पा संगोरे को उम्मीदवारी दी गई है। इस अवसर पर दोनों पूर्व नगरसेवक प्रवीण भाई शाह और वीणा जोशी यहाँ पर उपस्थित है। महायुति के हमारे नेता उपस्थित है। हम सब मिलकर इस बोर्ड को रिकॉर्ड मतों से जीतेंगे। साथ ही साथ बोरीवली के 7 वार्डों में हमारी विजयश्री होगी और मुंबई का महापौर ये महायुति का होगा। थैंक यू। चाहेंगे आज आपके चुनाव कार्यालय का उद्घाटन किया गया है, क्या कुछ कहना चाहेंगे? सबसे पहले तो मैं बहुत बहुत शुक्रिया कहना चाहूँगी कि जहाँ से हमारे लोकप्रिय नेता श्री गोपाल शेट्टी जी का राजकीय प्रवास शुरू हुआ था, उस वार्ड में से मुझे संधि मिली है, मुझे टिकट मिली है और मुझ पे विश्वास दिखाया गया है कि मैं वो काम कर सकती हूँ। मुझे बस लोगों के लिए अच्छा काम करना है, सबको साथ में लेके, सबको एकजुट रख के, संगठन को एकजुट रख के अच्छा काम करना है। कहा जा रहा है कि वार्ड में आप एक नया चेहरा है जिसे टिकट दिया गया है। आप वार्ड की जनता और समस्याओं से कितना जानती और कितना समझती हैं? मैं इसी वार्ड से स्थानिक हूँ, मैं यहीं पे रहती हूँ और यहीं पे हमारा हॉस्पिटल भी है जो 15 साल पुराना है और यहीं के लोगों से 1 to 1 टच में हूँ और सबके संपर्क में हूँ। तो
तो ये वार्ड मेरे लिए नया नहीं है।